हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. त्यामधील हे आजचं थर्ड लेक्चर, थर्ड व्हिडिओ. त्या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. जर नसतील पाहिले तर ते तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. ओके मित्रांनो, सुरू करूया. चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटरमधील आपला हा तिसरा व्हिडिओ. चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. मित्रांनो, आज आपण घेत आहोत व्हिडिओ नंबर 3 कंपोजिशन ऑफ मॅटर या चॅप्टरचा तिसरा व्हिडिओ. याआधी आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. सपोज नसतील पाहिले तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरून ते व्हिडिओ मित्रांनो ते तुम्ही पाहू शकतात. थोडक्यात मित्रांनो, आपण नेमकं काय घेतलं त्याच्याप्रमाणे थोडाच एक रिवाईज घेऊया. व्हेरी स्टेट्स ऑफ मॅटर आपण त्यामध्ये शिकलो. कोणकोणत्या स्टेट्स आहेत? सॉलिड, लिक्विड, त्याचप्रमाणे गॅस स्टेट आहे ती आपण त्यामध्ये शिकलो. मित्रांनो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट बिटवीन द पार्टिकल्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे हा सॉलिडमध्ये जास्त असतो, लिक्विडमध्ये थोडा मॉडरेट असतो आणि गॅसमध्ये वीक असतो. हे आपण अभ्यासलं. त्याचप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेट्स ऑफ मॅटर यांचा आपण अभ्यास केला. या पद्धतीचे टेबल जे ते आपण ते फुल केले, भरले आहेत. त्याचप्रमाणे एलिमेंट्स, कंपाऊंड, मिक्सचर नेमकं काय याचा आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास या टेबलवरून आपण केला होता, तुम्हाला आठवत असेल. ओके मित्रांनो, सेकंड जे आपलं लेक्चर झालं ते झालं वॉटर, मिल्क, कंपाऊंड किंवा मिक्सचर काय आहेत ते आपण बघितलं. टाईप्स ऑफ एलिमेंट जे आहेत ते आपण बघितले मित्रांनो. त्याचप्रमाणे काही प्रयोग जे आहेत ते सुद्धा आपण पाहिले. त्यामुळे ते लेक्चर मिस करू नका, नक्की ते पहा मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर टाईप्स ऑफ कंपाऊंड्स जे आहेत ते पाहिले. त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील, इनऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स जे आहेत त्याचे 3 टाईप्स जे ते पाहिले. टाईप्स ऑफ मिक्सचर आपण पाहिले, होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे नेमकं काय किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, या डेफिनेशन तुम्हाला लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. वेन ऑल द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर फ्रॉम वन पेज इट इज कॉल्ड होमोजिनियस मिक्सचर. हे आपण शिकलो आहे. त्याचप्रमाणे वेन द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इंटू 2 or more पेजेस इट इज कॉल्ड हेट्रोजेनियस मिक्सचर. हे आपण शिकलो होतो. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुन्हा एकदा, कारण की आपण शिकणार आहोत सोल्युशन, कोलाईड, सस्पेन्शन यांच्या आपण व्याख्या, डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत. त्याच तुम्हाला होमोजिनियस म्हणजे काय, हेट्रोजिनियस म्हणजे काय हे तुमचं लक्षात असायला हवं. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा एक एक्सपेरिमेंट दिलेला होता, तो आपण पाहिला होता. त्यामध्ये कॉमन सॉल्ट, त्याचप्रमाणे सॉडस्ट आणि मिल्क या पद्धतीचे एलिमेंट्स आपण घेतले होते. बघूया. हा टेबल आपण फॉर्म भरला होता. आता आपलं जे मेन लेक्चर आहे, थर्ड लेक्चर, त्याला आपण सुरुवात करूया. थर्ड लेक्चर, सोल्युशन. ओके, होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more substance is called solution. Solution is what? अ होमोजिनियस मिक्सचर. लक्षात ठेवा, होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर काय होतं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. वेन ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर फ्रॉम अ वन फेज इट इज कॉल्ड होमोजिनियस मिक्सचर. एक्झाम्पल याच्याला आपल्याला सांगता येईल. सोल्युशन ऑफ ब्ल्यूविट्रॉल इन वॉटर, सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर. ते म्हणजे काय असेल? होमोजिनियस. थोडक्यात मराठीत सांगायचं म्हटलं म्हणजे एक जिन्सी दिसायला हवं, त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर. आणि ते सोल्युशन म्हणतो. आणि ते होमोजिनियस मिक्सचर कसे असतील? 2 or more सबस्टन्स. इन दी फर्स्ट बीकर मागची जी ॲक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये बघा आपण घेतलं होतं होमोजिनियस मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉल्ट इज फॉर्म. मागची जी आपण ॲक्टिव्हिटी पाहिली मागच्या लेक्चरमध्ये, त्यामुळे मित्रांनो आपण मीठ आणि पाणी घेतलं होतं, त्याचं एक होमोजिनियस मिक्सचर तयार झालं, वॉटर अँड सॉल्ट, नाही का? इट इज कॉल्ड सॉल्ट सोल्युशन. त्यालाच आपण सोल्युशन असेल म्हणा, त्याला आपण मिठाचं द्रावण असे म्हणतो. ओके, दॅट कंपोनंट्स ऑफ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लार्जेस्ट प्रोपोर्शन इज कॉल्ड सॉल्वंट. आता सोल्युशनमध्ये ज्याचं प्रोपोर्शन लार्जेस्ट असेल, जास्त असेल, तो म्हणजे सॉल्वंट. अर्थातच जर सपोज तुम्ही आता इथे मी सांगितलं तुम्हाला, आपण पाणी घेतलं आहे, वॉटर घेतलं आहे आणि पुन्हा काय घेतलं? सॉल्ट घेतलं. सॉल्ट आपण चिमूटभर घेतो, वॉटर जे आपण जास्त घेतो. सो वॉटर इज कॉल्ड सॉल्वंट. The other components which are less proportion than the solvents are called solutes. मग जास्त प्रोपोर्शनमध्ये होतं ते पाणी होतं, त्याला आपण म्हणणार सॉल्वंट. आणि जे कमी प्रोपोर्शनमध्ये होतं, त्याच्यापेक्षा कमी होतं, त्याला आपण म्हणणार सोल्यूट्स. तुम्हाला मित्रांनो हे कळालं असेल. साखरेचं द्रावण घ्या. या पद्धतीने समजा एक बिकर घेतला, त्याच्यात आपण पाणी टाकलं, त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकली, तर अर्थात हे सोल्युशन तयार होणार आहे शुगरचं. ओके, नाही का? मग हे सोल्युशन झालं. यामध्ये सॉल्वंट कोणता? तर वॉटर.
कारण काय, तर तो जास्त प्रमाणात आहे. आणि सोल्यूट्स काय, तर शुगर, कारण काय, त्याचं प्रमाण कमी आहे. मित्रांनो तुम्हाला मला वाटतं हे कळलं असेल सोल्युशन म्हणजे काय, त्याचप्रमाणे सॉल्वंट आणि सोल्यूट्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. The process of forming solution by mixing solutes in solvent is called dissolution. According to the states of component, solution can be many types. आता मित्रांनो सोल्युशन जे हे बऱ्याच टाईपचे असतात नाही का. थोडक्यात आपण डिसोल्युशन म्हणतो म्हणजे काय, विरघळतो नाही का, मीठ पाण्यात विरघळतो. थोडक्यात अशा पद्धतीने आपण सोल्युशन जे तयार करतो. आता याचे सुद्धा प्रकार आहेत, ते नेमके कोणते ते बघूया आपण मित्रांनो. आता इथे बघा दिले आपल्याला शुगर सिरप आर कॉल्ड टाईप सॉलिड इंटू लिक्विड. शुगर बघितली आपण, ती काय सॉलिड असते नाही का, सॉलिड असते. आणि वॉटर जे ते काय लिक्विड आहे. सो शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाक हा काय असणार आहे, सॉलिड इन लिक्विड नाही का. पुढे एक टाईप दिला आहे बघा मित्रांनो, लिक्विड इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल विनेगार डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. आता विनेगार पाहिलं तुम्ही नाही का, त्यामध्ये सुद्धा काय असतात, दोन लिक्विडच असतात एका प्रकारे. लिक्विडमध्ये लिक्विड टाकून विनेगार तयार करतात. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲक्च्युली ज्यावेळेस डायल्यूट करायचं असेल त्यामध्ये आपण पाणी टाकतो. सल्फ्युरिक ॲसिडसुद्धा पाण्याच्याच रूपात आहे, म्हणजे लिक्विड आहे आणि आपण पाणी टाकलं त्यामध्ये पण लिक्विड. सो इट इज लिक्विड इन लिक्विड्स. एक्झाम्पल. ओके. गॅस इन गॅस आपल्याला सांगता येईल एअर नाही का. एअरमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आहेत. आपल्याला सांगता येईल नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे गॅसच गॅस आहेत. सो इट इज एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस. सॉलिड इन सॉलिड. आता बरेचसे अलॉईज आहेत त्यामध्ये, लाईक ब्रास, स्टील, स्टेनलेस नाही का, हे यामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला सांगता येईल जे मेटल्स आहेत त्यामध्ये आपल्याला त्यांचं उदाहरण देता येईल, ते असणारे अलॉईज. ओके. नेक्स्ट गॅस इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल क्लोरिनेटेड वॉटर अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके. क्लोरिनेटेड वॉटर क्लोरिनेशन करतात त्यावेळेस मित्रांनो त्यामध्ये काय टाकतात, क्लोरीन गॅस जो आहे तो टाकतात पाण्यामध्ये नाही का. त्या म्हणजे ते आपल्याला सांगता येईल ते गॅस इन लिक्विड. त्याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सुद्धा आपल्याला सांगता येईल गॅस इन लिक्विडचं एक्झाम्पल. ओके. द कंपोजिशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर, that is to say solution, is uniform throughout the bulk. The solvent is transparent liquid, the solution is also transparent and it is passes through the filter paper. थोडक्यात आपण सांगितलं मित्रांनो सोल्युशन जे हे जे समजा त्याच्यामधलं सॉल्वंट जे ट्रान्सपरंट असेल, वॉटर ट्रान्सपरंट आहे तर मिठाचं द्रावणसुद्धा जे सोल्युशन तयार होणार आहे ते सुद्धा काय असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. आणि इट इज पासेस थ्रू अ फिल्टर पेपर. घाण कागदामधनं जर केलं तर ते पूर्णपणे पास झालेलं आपल्याला दिसतं. ओके. नेक्स्ट सस्पेन्शन. ओके. इन द सेकंड बिकर इन द अबाव ॲक्टिव्हिटी, जी आपण मागच्या वेळेस ॲक्टिव्हिटी बघितली तिच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, ॲक्टिव्हिटी अ हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉल्ट डस्ट वॉज फॉर्म. आता मित्रांनो सॉडस्ट म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल लाकूड कापताना भुसा शिल्लक राहतो नाही का, लाकडाचा भुसा तो, आणि पाणी मिक्स केलं होतं आपण नाही का. ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला ओरली सांगितली होती. त्यामध्ये आपल्याला दिसून येतं ते होमोजिनियस तयार होत नाही तर ते हेट्रोजिनियस, दोन फेज जे येते त्याचे तयार होतात. आता हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय ते लक्षात घ्या. व्हेन द कॉम्पाउंड्स ऑफ अ मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इंटू 2 or more फेजेस इट इज कॉल्ड हेट्रोजिनियस नाही का. त्यामुळे लाकडाचा भुसा आणि पाणी हे आपल्याला वेगवेगळे दिसतात, पूर्णपणे त्याचे एक संघ होत नाहीत नाही का, ते होमोजिनियस होत नाहीत. मग सस्पेन्शनमध्ये डेफिनेशनमध्ये हेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा काय म्हटलं इथे, in the second beaker the above activity a heterogeneous mixture of water and sawdust was formed. वॉटर आणि सॉडस्ट पासून जे होतं तयार ते हेट्रोजिनियस मिक्सचर होतं नाही का. इट इज मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड सस्पेन्शन. आता मित्रांनो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. सस्पेन्शन म्हणजे नेमकं काय, हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड सस्पेन्शन. मित्रांनो सस्पेन्शन म्हणजे काय हेही तुम्हाला कळालं असेल. याच्यामध्ये काय फरक होता नाही लक्षात घ्या तुम्ही, सोल्युशन आणि सस्पेन्शनमध्ये, तर ते होमोजिनियस मिक्सचर होतं, हे आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके. चला मित्रांनो पुढे जाऊया. द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन अ सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁴ मीटर. मित्रांनो एवढा लहान असतो तो पार्टिकल, तो 10⁻⁴ लक्षात घ्या, ते आपल्याला डोळ्यांना दिसूही शकणार नाही. देअरफॉर लाईट कॅनॉट ट्रान्समिट थ्रू इट. मोरओव्हर this solids particle remains on ordinary filter paper as residue and therefore the liquid and solid components of suspension get separated
बाय फिल्ट्रेशन. ओके मित्रांनो, हे जे पार्टिकल आहेत हे आपल्याला सहजपणे फिल्टर पेपरने वेगळे करतात. तुम्ही लाकडाचा उसा बघितला आहे, तो जर आपण पाण्यात टाकला आणि गाळणपीक कागदही पाहिला, तुम्ही फिल्ट्रेशन पेपरही पाहिला आहे, त्याच्यात जर टाकला तर सहज ते सॉडस्ट जो आहे तो सहजपणे बाहेर आपल्याला काढता येईल. ओके, त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये फिल्टर पेपर ॲज ऑर्डिनरी फिल्टर पेपर ॲज रेसिड्यू, जो रेसिड्यू जो आहे तो शिल्लक राहणार आहे, थोडक्यात लाकडाच्या भुसाचा, हे आपल्याला याच्यातून कळतं आहे किंवा हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके मित्रांनो, पुढे बघूया. कोलाईड, द मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इन थर्ड बीकर. आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुन्हा वॉटर अँड मिल्क घेतलं होतं नाही का, त्यामध्ये आपण घेतलं होतं मिल्क आणि वॉटर. इन द अबव ॲक्टिव्हिटी इज अ ट्रान्सक्युलंट. इट मीन्स दॅट वेन लाईट is incident on the surface of this mixture, it is partially transmitted and partially scattered. मित्रांनो, जर समजा आपण थोडक्यात इथे दूध आणि पाणी घेतलं असेल, पाणी जर बघितलं तर पूर्ण ते ट्रान्सपरंट आहे नाही का, परंतु त्यामध्ये दूध जर टाकलं आपण, दूध पाणी, तर ते काय होतं थोडक्यात पार्शली ट्रान्समिटेड, म्हणजे थोडक्यात अर्ध पारदर्शक होतं. आणि आपण त्याच्यावरती समजा लाईटाचा बीम मारला तो पार्शली स्कॅटर आपल्याला झालेला दिसतो, त्याचं अपस्करण झालेलं आपल्याला दिसून येतं. दिस इज बिकॉज अ टिनी पार्टिकल्स ऑफ मिल्की फेज इन दिस हेट्रोजिनियस मिक्सचर ओके आर डिसअपियर्ड इव्हनली इन वॉटर फेज आपल्याला सांगता येईल. अँड द डायमीटर ऑफ दिस पार्टिकल इज अराउंड 10⁻⁵. आता हा तर त्याच्यापेक्षा याला 10⁻⁵ नाही का. सच ॲज हेट्रोजिनियस मिक्सचर इज कॉल्ड कोलाईड. यालाच आपण मित्रांनो म्हणतो कोलाईड असं आपण म्हणतो. ओके मित्रांनो, हेही तुम्हाला कळालं असेल. आता थोडक्यात कोलाईडची आपल्याला डेफिनेशन काय करता येईल. हेट्रोजिनियस मिक्सचर इन विच द पार्टिकल्स कॅनॉट बी सीन विथ अ नेकेड आई इज कॉल्ड कोलाईड. याचं कारण काय, द डायमीटर ऑफ कोलाईड पार्टिकल्स अराउंड 10⁵ मीटर, हे आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. However, as the pores of ordinary filter paper are larger than colloid, then the heterogeneous mixture cannot be separated by filtration. Milk is itself colloid. मित्रांनो, जर आपण गाळण पेपर जो आहे, जो की फिल्ट्रेशन पेपर आहे, त्याच्याने आपण याला गाळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शक्यच नाही ते की ते वेगळे होतील. याचं कारण काय, कारण की त्याचे जे कण आहेत त्यांचा जो डायमीटर आहे तो काय जवळजवळ 10⁵ मीटर एवढा आहे. त्यामुळे त्याचं आपल्याला मिश्रणाचं आपल्याला विलगीकरण करता येणार नाही, की आपल्याला ते वेगळं करता येणार नाही. ॲक्च्युली मिल्क इज ऑलरेडी तो कोलॉइड आहेच नाही का. त्यामध्ये ऑलरेडी काय असतं आपल्याला माहिती आहे, पाणी आहे, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहेत नाही का. आणि यांचा जो डायमीटर आहे तो 10⁻⁵ जवळपास आहे. याशिवाय आपण जर बघितलं मित्रांनो, वायूचं उदाहरण दिलं इथे बघा. सॉलिड इन गॅस फॉर एक्झाम्पल स्मोक नाही का, म्हणजे आपल्याला सांगता येईल धूर. लिक्विड इन अ गॅस, याचं आपल्याला उदाहरण सांगता येईल फॉग किंवा क्लाउड नाही का. धुकं ज्याला आपण म्हणतो, फॉग म्हणजे धुकं आणि क्लाउड म्हणजे आपल्याला सांगता येतील ढग. यांच्यासारखी उदाहरणं जी आहेत ती कलिलांचे ते प्रकार आहेत. ओके मित्रांनो, पुढचा भाग बघूया. लेट अस अंडरस्टँड कंपाऊंड्स. व्हाईल स्टडी matter, we have seen that the element is type of matter having the simplest composition. On inspection of the composition of types of compound and mixture, it is learned that they are from 2 or more units. Whether these units are in joint state with each other or separate decides whether the matter is compound or a mixture. मित्रांनो, थोडक्यात आपल्याला काय सांगितलं बघा, संयुग किंवा मिश्रण जे आहे हे कोणता प्रकार आहे हा, यामध्ये एक एलिमेंट असतो किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त एलिमेंट जे आहेत ते असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त त्याच्यामध्ये घटक असतात असं आपण म्हणूया नाही का. आणि ते कोणत्या स्थितीत आहेत, त्यांच्यासोबत जोडलेल्या कोणत्या स्थितीत आहे, त्यावरून तो मिक्सचर किंवा कंपाऊंड ठरतो, हे आपल्याला सांगितलं आहे. 2पेक्षा जास्त घटक जरी असतील तरी ते त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे बांधलेले आहेत, कोणत्या जोडलेल्या स्थितीत आहेत, याच्यावरनं ते मॅटर आहे किंवा कंपाऊंड आहे किंवा मिक्सचर आहे ते ठरतं. फक्त 2 घटक एकत्र आले म्हणून कंपाऊंड होत नाही, तर त्यामध्ये केमिकल बॉन्ड जो आहे तो व्हायला हवा. तो जर झाला असेल तरच ते कंपाऊंड होणार, हेच आपल्याला इथे सांगितलेले. ते प्रयोगावरून आपल्याला बघता येईल. पुढे बघूया काय दिलं बघा. टेक 2 एवरप्टेन डिशेस from 7 gram iron fillings in the first dish and 4 gram sulfur in the second dish. थोडक्यात आपल्याला सांगितलं मित्रांनो, 7 ग्रॅम जो आहे तो आयर्न फिलिंग्स, थोडक्यात म्हणजे काय, लोखंडाचा जो बारीक चुरा असतो त्याला म्हणतात, आणि सल्फर म्हणजे गंधक नाही का. आणि तिथे आपल्याला सांगितलं बघा
Take a horseshoe magnet near the matter in both dishes and observe. Transfer the entire form iron filling from the first dish to the second. Stir with the glass rod and observe by taking the horseshoe magnet near the matter. Also observe the color of matter. Now heat the matter in the second dish for a while and let it cool. Observe its color change if any matter and observe whether there is any effect of the horseshoe magnet on it. Record all द ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. मित्रांनो थोडक्यात सूचना दिलेली आहे, ते काय महत्त्वाचं नाही. फक्त सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं आहे बघा, की तुम्ही 7 ग्रॅम आयर्न फिलिंग घ्या म्हणजे लोखंडाचा किस, त्याचप्रमाणे 4 ग्रॅम सल्फर घ्या. ओके, 2 डिशांमध्ये ठेवलं. आता हॉर्सशू म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगते मित्रांनो, हॉर्सशू मॅग्नेट आपण नालाकृती चुंबक जे असतं नाही का, या पद्धतीने दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने चुंबक असतं, तुम्ही पाहिलं असेल. ओके नाही का, याचा वापर करून तुम्हाला तो प्रयोग करा सांगितला. नेमका काय तो बघूया. तर आयर्न फिलिंग्स अँड सल्फर वेअर मिक्स इन अ डिश. एका डिशमध्ये आपण काय केलं बघूया, तुम्हाला सांगतो थोडक्यात. एका डिशमध्ये ओके आपण काय घेतलं आहे, लोखंडाचा चुरा आणि नंतर घेतलं आहे पुन्हा गंधक. ओके, गंधकाचा चुरा. थोडक्यात मित्रांनो, लोखंड तर पाहिला तुम्ही काळा रंगाचा असतो, त्याचप्रमाणे सल्फर जो आहे तो आहे पिवळ्या रंगाचा नाही का. ते एकमेकांमध्ये आपण समजा फक्त मिक्स केलं. ओके, लोखंडाची प्रॉपर्टी माहिती तुम्हाला, तो मॅग्नेटकडे काय होतो, खेचला जातो, अट्रॅक्ट होतो. मग इथून जर समजा मी मॅग्नेट जो आहे तो फिरवला, समजा इथे हा मॅग्नेट मी आणला असा, या पद्धतीने हा हॉर्सशू मॅग्नेट आणला, तर काय होणार आहे, इथलं लोखंड जे आहे ते याकडे जाईल, आकर्षिलं जाईल आणि लोखंड आणि सल्फर आपल्याला वेगळा करता येईल. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं थोडक्यात काय थोडक्यात सांगायचं काय मित्रांनो मला, तर लक्षात घ्या, आयर्न फिलिंग्स आणि गंधक एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, तरीसुद्धा त्याचा रंग आपल्याला दिसणार आहे काळा पिवळा, कारण की लोखंड काळा आहे, गंधक पिवळा आहे. ओके, आणि याच्यामध्ये जर मी समजा एक मॅग्नेट फिरवला तर मला सहजपणे लोखंड ते बाहेर काढता येतं. आता हे 2 मिक्सचर आहेत, कशाचे 2 कंपोनंट्स मिक्स केलेत आपण, आयर्न अँड सल्फर. तर यामधनं मी सहजपणे आयर्न बाहेर काढू शकतो नाही का. कोणताही नवीन पदार्थ इथे तयार झालेला आपल्याला दिसत नाही, कोणताही न्यू प्रॉडक्ट जो इथे तयार झाला नाही. याच्यामध्ये या दोन्ही मिक्सरमधनं आपण लोखंडाची प्रॉपर्टी कायम आहे, लोखंड इकडे खेचला गेला. त्यामुळे हे जे आहे हे थोडक्यात काय आपल्याला सांगता येईल, हे मिक्सरच तयार झाले असं आपल्याला म्हणता येईल. बघूया काय म्हणतं इथे. आयर्न फिलिंग्स अँड सल्फर वेअर मिक्स इन डिश. कलर ऑफ मॅटर. कलर ऑफ मॅटर काय असणार आहे, ऑब्वियसली ब्लॅक अँड येलो असणार आहे, कारण की आयर्न फिलिंग ब्लॅक आहे आणि सल्फर जे आहे ते काय असणार आहे, येलो असणार आहे. इफेक्ट ऑफ हॉर्सशू मॅग्नेट. आता इफेक्ट काय असणार आहे याचा बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण यामधून मॅग्नेट फिरवणार. ऑब्वियसली द मॅग्नेट अट्रॅक्ट्स आयर्न फिलिंग्स फ्रॉम द मिक्सर नाही का. जे मॅग्नेट आहे ते अट्रॅक्ट करणार आयर्न फिलिंगला. मात्र दुसऱ्या याच्यामध्ये बघूया, आयर्न फिलिंग्स अँड सल्फर इन द डिश वेअर हिटेड टुगेदर. आता मात्र याला आयर्न फिलिंग आहे तिथे आणि सल्फर आहे. ओके, इथे जर आपण याला जर उष्णता दिली, हीट दिली, तर यामध्ये एक केमिकल बॉन्ड तयार होतो आणि एक नवीन पदार्थ तयार होतो नाही का. त्यालाच आपण जे आहे आणि त्याचीच आपण टेस्ट केली या पद्धतीने, तर आपल्याला काय दिसेल, तर बघा मित्रांनो, याचा जो कलर आहे तो हीट दिल्यामुळे आयर्नचा ब्लॅक आणि सल्फरचा येलो हा थोडा ब्लॅकिश कलर होईल, थोडा काळपट रंग तयार होईल. ओके, म्हणजे थोडक्यात कलर थोडा चेंज झाला. ओके, इफेक्ट्स ऑफ हॉर्सशू मॅग्नेट. द कंपाऊंड आयर्न सल्फाईड. आता ज्यावेळेस याला आपण उष्णता दिली, हीट दिली, त्यावेळेस आयर्न अँड सल्फरपासून न्यू प्रॉडक्ट तयार झाला, तो म्हणजे आयर्न सल्फाईड. तो म्हणजे काय तयार झाला, आयर्न सल्फाईड. आणि आयर्न सल्फाईडमधून जर आपण समजा मॅग्नेट फिरवला तर तो लोह जो आहे, आयर्न जे ते अट्रॅक्ट करत नाहीत, म्हणजेच काय, आयर्नच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इथे गेल्या. थोडक्यात आपल्याला हे सांगता येईल. कंपाऊंड आयर्न सल्फाईड इज फॉर्म, मॅग्नेट हॅज नो इफेक्ट ऑन आयर्न सल्फाईड. मॅग्नेटचा कोणताही इफेक्ट त्याच्यावर होत नाही, कारण की जे आयर्न आहे त्याने त्याची प्रॉपर्टी सोडली आहे आणि त्यापासून आयर्न आणि सल्फरपासून तयार झाला आहे आयर्न सल्फाईड. हेच आपल्याला इथे सांगायचे. थोडक्यात काय मित्रांनो, जे कंपाऊंड्स असतात त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते नवीन कंपाऊंड तयार झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी, त्याच्या ज्या ओल्ड प्रॉपर्टी आहेत त्या काय करतात, त्या टाकतात, सोडतात. त्या आपण पाण्याचंही उदाहरण बघितलं होतं, H2O. पाणी जे आहे हे आग विझवतं, परंतु त्याच्यामधले जे घटक आहेत ते आगीस कारणीभूत असतात. हायड्रोजन जळतो, ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा
आयर्न सल्फाईड जे हे काय कंपाऊंड आहे नाही का, त्यामुळे आयनची जी प्रॉपर्टी आहे अट्रॅक्ट करण्यात ती त्याच्यामध्ये घालवली जाते, हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल असं मी समजतो. हेच आपल्याला मित्रांनो या इथे सगळं दिलं आहे, हे तुम्हाला सांगून झालेलं आहे, तुम्हाला हे कळालं असेल. ओके. पुढे मित्रांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी आपल्याला दिली, हे तुम्ही वाचून ठेवा. जे तुम्हाला मी डिस्कस केलं आता तेच याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी. मित्रांनो व्हिडिओ कदाचित जास्त लांब आहे, त्यासाठी आपण इथे थांबूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व जी व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, आनंदी राहा. नक्कीच भेटू आपण व्हिडिओ नंबर 4 मध्ये. धन्यवाद.